तर आता याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही आता अमृत पॅटर्न यावर्षी पहिल्यांदा केलं. तर आपलं गाव कोणतं आहे? करंजखेड. तर यामध्ये आता तुम्हाला भरपूर विरोध होईल आता, जसं की आता शेजारी असतील तुम्हाला, कारण यावर्षी कापूस लेट झाला. ते शेजाऱ्यानं तुमच्या 3 बायक 4 बायक लावला, त्याचा कापूस थोडा वाढते कारण ते लावताना खत देते. आता याच्यामध्ये तुम्हाला आता काल मला एक कॉल आला की ते शेतकरी म्हणे ब्ल्यू कॉपर जर मारले तुम्ही तर तुमची पातेगळ होते. तर असं काही तुम्हाला भरपूर काही म्हणजे निगेटिव्ह सांगतील की अशा टाप काला मारायला, अशा टापनं पानं जळते, किंवा युरिया सांगतो आपण, युरिया कशाला टाकायला पंपात त्यानं पानं जळते. तर हे एकदम चुकीचं आहे. जे जे सांगत राहील आपण समोर त्या पद्धतीने करायचं. ब्ल्यू कॉपरनं तुमच्या शेतामध्ये जे काय पाती आहे हे बिलकुल गळत नाही. ब्ल्यू कॉपर जे आहे ते त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे काय आपण औषधी सांगतो ना, ते काय काम करते, ते कशासाठी आहे ते समजून जर आपण घेतलं तर आपल्याला लक्षात येईल. आता ब्ल्यू कॉपर आणि या पाती गळण्याचा संबंध काहीच नाही. आता आपल्या शेतामध्ये तुम्ही प्लॉट पाहिले असतील ना, किती पात्या बोंडला लागतात, 400-500 पर्यंत लागतात ना. मग आपण तर ब्ल्यू कॉपर 4थ्या फवारणीपासून 4थ्या-5व्या फवारणीपासून, मग आपल्या शेतात तर पात्या लागायलाच नाही पाहिजेत ना. पण आपला समज असा होते, आपण गेल्या दुकानदारांना किंवा शेजाऱ्यांना काय सांगलं आपल्याला चुकीचं, की आपण ते लवकर लक्षात घेतो. आता याच्यामध्ये पहा, हे कापूस 30 दिवसाचा आहे, तर आता हे 1 महिन्याचा कापूस आहे की नाही. हा, तर आता याला पहा, पहिली फळफांदी जी आहे ना, आता हे येथून येईल, तर तुम्हाला लक्षात येणार नाही. पण याचं वाढ पहा, हे पहा, हे जे पहिली फांदी इथे झाली, हे जे आहे, हे 2 बोट आहे, हे 2 बोट आहे, हे 2 बोट आहे, हे 2 बोट आहे, हे बरोबर व्यवस्थित आहे. आता याला खत देताना जसं की आता इथे हे अंतर हे बरोबर आहे. आता हे खत लेट व्हायला आपल्याला, हे एकच बोटावर पडलं की नाही. तर आता याला नाही का खत देताना जर आपण युरिया अधिक दिला तर अंतर डायरेक्ट लांब पडते. आता याच्यामध्ये जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की टॉनिक मारा, स्टिम्युलंट मारा, वरखत मारा, हे बिलकुल नाही घ्यायचं. आता काही शेतकऱ्याच्या शेतात पहा, आता हे काही आपलं राहते ना, कापसावर एखादं झाड लयच खराब राहते, आपण काय करतो त्याचाच फोटो टाकतो. बरेच शेतकरी असे आहेत, खराब झाडाचा फोटो टाकतात आणि त्याच्यावर आम्हाला फवारणी सांगा म्हणतात. एखादं झाड पूर्ण प्लॉट मध्ये तुमच्या खराब असेल आणि त्याचा जर तुम्ही मला एकच फोटो टाकला आणि त्याचं एकाच नियोजन पूर्ण झाडावर चालेल का? हा, पातेगळ आता काय करा, सुरुवातीला काय राहते, नॉन बीटी राहते, याच्यात मिक्स आहे. आता तुम्हाला समजणार नाही, नॉन बीटीला पात्या लागतात पण बोंडात रूपांतर होत नाही. नॉन बीटीवर आळी येते, आळीनं जर या पातीला डंक मारला बारीक, तर ही पाती कसं आहे, आळी एवढी विषारी राहते, ते पातीला डंक मारल्या पाती ही पडते खाली. बीटीवरली सुद्धा पडते खाली. आणि हे याच्यामध्ये प्रोटीन आणि हे असल्यामुळे, जसं की आता हे BG1 BG2 क्रॅक 1 क्रॅक 2 आलं, याच्यामध्ये जीन्स आहेत, याला डंक मारला तर आळी मरून जाते आणि पाती सुद्धा पडते. आणि जिथं नॉन बीट आहे तिथं तुम्हाला जास्त बघायला मिळते. तर सुरू याला ऍसिपेट कंटिन्यू घ्यायचा. आता त्याच्या समोर त्याला काय करा, ऍसिपेट घ्या 30 ग्रॅम आणि इमिडा घ्या 10 ml. याची फवारणी 4-4 दिवसाला करा. याच्यामध्ये आपल्याला उभा वाढला नाही पाहिजे, हे प्लॉट उभा लय वाढला.